हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये. आपण आज ना घरच्या घरी मटका कुल्फी बनवणार आहोत. आपली बालपणीची आठवण. कुल्फी सगळ्यांनाच कुल्फी तर आवडतेच, लहानांपासून मोठ्यांना कुल्फी आवडते आणि माझी तर खूप आवडते कुल्फी. आम्ही शाळेत जायचो, मेमध्ये सुट्ट्या लागायच्या तेव्हा दारावरती असा कुल्फीवाला यायचं, त्याचे बेल वाजायचे तर सगळे धावत जायचो आणि आम्ही कुल्फी घेण्यासाठी धावत जायचो. तर बघा, चला वळूया रेसिपीकडे. आता मी काय साहित्य घेतले कुल्फीसाठी ते दाखवते. हे बघा, 2 लिटर म्हशीचं दूध घेतले, फुल फॅट मिल्क घेतले, काजू आणि बदाम घेतले 15 ते 20, अर्धा कप साखर घेतली आणि वेलची पूड घेतली अर्धा चमचा. आता हे काजू आणि बदाम आहे ना, याची भाजून पूड करून घेतली बघा. काजू बदाम भाजून त्याची पूड करून घेतली. आता वळूया रेसिपीकडे. जाडबुडाची कढई घेतली, पसरट असे मोठं भांडं घ्यायचं. दूध ओतून घ्यायचं. दूध आता असं ढवळत उकळू द्यायचं चांगलं त्याला. जर तुम्हाला काही काम करायचं असलं तर गॅस सिमवर करून दूध उकळू द्यायचं, मध्ये मध्ये हलवायचं. आणि जर तिथेच उभं राहून करणार असेल तर गॅस फास्ट ठेवून तुम्ही दूध आटवून घेऊ शकता. आता दुधाला उकळी देऊ चांगली. गॅस फुल ठेवलाय. उकळलंय बघा दूध, त्याला साय आली. अशी साय ना अशी मोडत राहायची त्याची, म्हणजे ना त्या कुल्फीचं टेक्स्चर आहे ना रवाळ होतं, चांगलं दाणेदार होतं. आणि फुल फॅट मिल्कच घ्यायचं, टोन मिल्क घ्यायचं नाही, कारण टोन मिल्कमध्ये सगळं फॅट काढलेलं असतं आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅट खूप असतं, त्यामुळे कुल्फी आईस्क्रीम खूप छान होते. आता ढवळत राहायचं आहे, ढवळून ढवळून हे दूध निम्मं करायचं आटवून आपल्याला. आणि सारखे असे साय आलेली ती सारखे अशी मोडून दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता याला हालून हालून निम्मं दूध करून घ्यायचं. याचं आटलं बघा बऱ्यापैकी दूध, आता कमी झालं. आता याच्यामध्ये ना काजू बदामचे पूड टाकून घेते. हलवून घेते. आता दूध दुसऱ्या साईडला ठेवते आणि इकडे साखरेचं कॅरेमल करून घेते. त्याच्यात साखर टाकून आता याचं कॅरेमल करून घेते. वर ठेवून साखर ठेवली. आता लागले बघ साखरेचं पाणी व्हायला. आता साखरेचं पाणी पूर्ण झाल्यानंतरच हलवायचं, तसं हलवायचं नाही. झाले पाणी. तर गॅस सिमवर ठेवून साखर वितळून घ्यायची पूर्ण. याने कुल्फीला कलर छान येतो असं कॅरेमलाइज केल्यानंतर. तुम्ही असं पण टाकू शकता, पण असं केल्यानंतर कुल्फीला कलर छान येतो. असं हिरवं झालं. आता हे दुधामध्ये ओतून घ्यायचं. आता आटवलेल्या दुधामध्ये थोडं थोडं करून टाकायचं. असं होत आलंय बघा आता घट्ट असं. त्याच्यात वेलची पूड टाकून घेते. परत एकदा असं हलवून घेते. 10 मिनटं असं हलवून घेते. झालंय बघा घट्ट. आता कॅरेमल टाकल्यामुळे त्याचा कलर बघा एकदम बदलला ना, एकदम छान झाला. असा कुल्फीसारखा कलर आलाय त्या दुधाला. आता हे थंड करून घ्यायचं आपल्याला. आता बघा कढई भरून दूध होतं पूर्ण. आता अर्ध कढई झाले दूध. आता ते थंड करायला ठेवते. झालंय बघा आपलं मिश्रण थंड असं. हे बघा
आता हे मोल्डमध्ये भरून घेते. माझ्याकडे बघा असे मोल्ड आहे. हे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा डीमार्टमध्ये मिळतात तसे. डीमार्टमधून सुद्धा घेऊ शकता. त्याला असे झाकणं आहेत त्याला. आता हे भरून घेते मी त्याच्यामध्ये कुल्फी. मोल्ड नसेल तर तुम्ही अशा ग्लासामध्ये, काचेच्या चहा पितो आपण त्या ग्लासामध्ये भरलं तरी पण चालेल. कशी पण आईस्क्रीम बनते. खूप चविष्ट अशी छान आईस्क्रीम होते अशी. आता हे डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जिथे बर्फ बनतो तिथे ओव्हरनाईट 7-8 तास. रात्री बनवली ना ते आईस्क्रीम. आता याला हे झाकणं लावून घेते अशी. याच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल तयार नको व्हायला म्हणून. आता बघा माझ्याकडे एक असा एअरटाईट डबा आहे. याच्यामध्ये पण भरून ठेवलं. घरच्या घरी बनवल्यावर बघा किती सारे आपली कुल्फी तयार होते, आईस्क्रीम तयार होते. हे बघा झाकण असं. याच्यावरती फॉईल लावलं तरी चालतं. हे बघा असे चहाचे ग्लास आहे. याच्यामध्ये पण भरून घेते मी आता. ग्लासांमध्ये पण भरून घेतलं. आता याला असं फॉईल लावून घेते आणि याला चीर दिली मी याला. आणि त्याच्यामध्ये आता हे ठेवून घेते आईस कांदे. याला पण असं लावून घेते. याच्यात आईस क्रिस्टल नको व्हायला तयार. झाले असं करून आता फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट ठेवून देते 8 ते 9 तासासाठी. मिळतो आपण सकाळी. काल आईस्क्रीम केलेली आता ते काढते मी. डिमोल्ड करते त्याचं. यातले पण बघा कसे झाले छान असे. सुरेख झाले. काचेच्या याच्यामधलं बघून निघतं का. साईडने असं सुरणी करून घ्यायचं. हे बघ किती मस्त झाली. झाली ना कुल्फी छान अशी. ते पण काढून घेते. अशा प्रकारे सर्व कुल्फ्या काढून घेते मी आता. याच्यामध्ये बघा अशी काढली. छान झाले बघा ते पण. रेडी आपली कुल्फी. तुम्ही पण अशी कुल्फी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.